अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मंडळींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संत बाळूमामा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तसेच बाळूमामांनी त्या मेतकी गावामध्ये खांब रोवला होता, तर त्याचे चमत्कार, त्याची प्रचिती देखील याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या देवभक्ती आणि आयुष्य ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसतील तर प्लीज नक्की करा आणि व्हिडिओ कोठेही स्किप न करता नक्की पहा. तर ओम नमः शिवाय. तर मंडळी, बाळूमामांसाठी हा जप नक्की करा. त्याचं कारण आहे की बाळूमामांना शिवाचा अवतार मानला जातो. संत बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 झाला. आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जिथे बाळूमामांचे मंदिर आहे आणि हे मंदिर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या समाधीस्थानावरतीच उभारलेले आहे. त्या ठिकाणी भाविकांना खूप शांतता व समाधान मिळते. बाळूमामा हे खरेच संत होते. त्यांची ख्याती ही त्यांच्या चमत्कारामुळे व साधेपणामुळे होती. त्या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. ते धनगर समाजातील मेंढपाळ होते. बाळूमामांवरती अपार श्रद्धा असलेली लोके प्रतिवर्षी आजही न चुकता तिथे जातात. आदमापूरच्या जवळच असलेले एक मेतके गाव हे देखील बाळूमामांनी केलेल्या कार्याने व चमत्कारांशी निगडीत आहे. 1932 साली बाळूमामांनी या गावात एक खांब रोवला होता. हे मेतके गाव हे खांब रोवल्यामुळे तेथील विशेष नावाने ओळखले जाते. तर हा विशेष खांब भूत उतरवण्याच्या खांबासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र मेतके हे ठिकाण बाळूमामा यांच्या पत्नी सत्यत्व माता यांचे एकत्रित मंदिर म्हणून ओळखले जाते. आदमापूर जिल्हा कोल्हापूर पासून हे ठिकाण जवळ आहे. बाळूमामांनी मेतके येथे स्वतःच्या हाताने भूत उतरवण्याचा खांब रोवला आहे. या खांबाला विशेष महत्त्व आहे व याबद्दल अनेक कथा प्रचलित आहे. तो आतील खांब सागवनीचा लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूने आवरण चढवण्यात आले आहे. पण ज्या भाविक भक्तांना त्या आतील लाकडी खांबाचे दर्शन घ्यायचे असेल तर मात्र श्रावण महिन्यात पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो, म्हणजेच त्यावरील पंचधातूचे आवरण काढले जाते. संपूर्ण महिना आपण या खांबाचे दर्शन घेऊ शकतो. एका भक्ताने सागवनाचे झाड काढून आणले होते. मेतके येथे आणले. मामांच्या साक्षीने या सागवनाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आले. असत्य वाईट गोष्टींचा पाचर मरो म्हणजेच आळा बसो अशा वाणीने बाळूमामांनी हा खांब स्थापित केला. या मंदिराची जशी महती वाढत होती तसेच या खांबाचे महत्त्व वाढत गेले. आजही त्या गावातील लोक सांगतात की या खांबाचे वैशिष्ट्य काय आहे आणि चमत्कार आहेत. या खांबाची कथा आजही लोकांच्या अनुभवाने व श्रद्धेने लोकांच्या तोंडून पसरत आहे. आजही लोक मेतके गावात दर्शनासाठी जातात आणि खांबाभोवती प्रदक्षिणा घालून नारळ फोडतात, फुले अर्पण करतात व बाळूमामांना मनोभावे प्रार्थना करतात. बाळूमामांचा आशीर्वाद या खांबामधून मिळतो असा भाविकांचा विश्वास आहे. खांबांच्या स्पर्शाने किंवा प्रदक्षिणेने दीर्घकालीन भूतबाधा, करणीबाधा, मनातील अशांतता व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. बाळूमामांची समाधी हे मेतके गावातील हा अद्भुत खांब व आदमापूरचे धार्मिक वातावरण या तिन्ही ठिकाणे मिळून भक्तांना अध्यात्म, श्रद्धा आणि मानसिक शांतीचा एक अनोखा अनुभव देते. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.